आपण आहोत जालना लोकसभा मतदारसंघात। इथल्या मतदारांशी आपण बोलतो आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेतो आहोत या मतदारसंघातल्या प्रमुख समस्या नेमक्या कोणत्या आहेत आणि पुढची जी निवडणूक आता येऊ घातली आहे यामध्ये प्रामुख्याने मुद्दे कोणते असणार आहेत। थेट त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं काय आहे। लोकसभा ते प्रश्न म्हटलं की पुरोगामी परिणाम करणारे प्रश्न असतात आणि आमच्या भागातून हा फार मागासलेला भाग आहे आणि इथून कुठलीही रेल्वे लाईन वगैरे आमच्या भागातून जात नाही। ते एक आमची सोलापूर जळगाव रेल्वे लाईन प्रस्तावित आहे आणि ती लवकरात लवकर येणाऱ्या खासदारांनी त्याच्यातले मार्ग काढून तो प्रस्तावित मार्ग लवकरात लवकर कसा मार्गी लागेल आणि त्याला निधी कसा उपलब्ध होईल आणि तो जालना भोकरदन राजूर सिल्लोड या मार्गाने जावा अशी या सर्व जनतेची इच्छा आहे। सर्वात मोठा मुद्दा आहे की भ्रष्टाचारातून जो पैसा येतो तो सगळा उधळपट्टी करून या फ्लेक्स बोर्ड आणि याच्यावर लावण्यात येतो आहे। तुम्ही असं पाहायला जाल तर इथे 125 ग्रामपंचायत आहेत जिथे की साधारण एकेका ग्रामपंचायतीमध्ये 10 बोर्ड लावले जातात पार्टीतर्फे। प्रत्येक बोर्डचा खर्च साधारण 4 ते 5 हजार जरी पकडला तर लाखो रुपयाचा अपव्यय दर महिन्याला इथे होत आहे। तोच पैसा जर तुम्ही रोडमध्ये गुंतवलात, तो करप्शन न करता जर तुम्ही संदेश द्यायचा असेल तर कामातून द्यावा, तो बोर्डद्वारे देऊ नये हे मला मनापासून वाटतं आणि राजकारण्यांनी ते मनात घेतलं पाहिजे। आपला जालना जिल्हा जो आहे तो सिंचनाच्या बाबतीत फार मागासलेला आहे। त्यातल्या त्यात भोकरदन तालुका जो आहे त्याच्यामध्ये जुई धरण सोडलं तर कुठलंही सिंचनचं आतापर्यंत काम झालेलं नाही। त्यामुळे आपल्याला दुष्काळाला सामोरं जातो आहे। आम्हाला फक्त 12 महिने पाणी कुठंच मिळत नाही आहे। इतकी नैसर्गिक संपदा चांगली असतानाही इथले राजकीय जी इच्छाशक्ती आहे ही सिंचनच्या बाबतीत फार पाठीमाग आहे। लोकसभेच्या माध्यमातून किंवा विधानसभेच्या माध्यमातून सिंचनावर जितका भर दिला, सिंचन हा एक असा मुद्दा आहे की त्यामध्ये सर्व विषयाला गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे अशी माझी आणि सर्व जनतेची इच्छा आहे। सिंचनाला जर प्राधान्य दिलं आणि त्याच्यावर लक्ष दिलं तर इथल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होऊ शकतो। शेती चांगली झाली की अर्थातच इतर सगळ्या गोष्टी सुधारतात असं त्यांचं म्हणणं आहे। या मतदारसंघातल्या आणखी काही लोकांना नेमकं काय वाटतं या निवडणुकीबद्दल, काय मुद्दा असला पाहिजे जाणून घेऊया। या सगळ्या भगिनी समाजात काम करणाऱ्या आहेत, उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत। तुम्हाला जास्त लवकर जाणवतात समस्या, तुमच्या मतदारसंघाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची समस्या काय आहे असं तुम्हाला वाटतं जो या निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो? आमच्या मतदारसंघामध्ये महिलांना असं व्यवस्थित शिक्षण घेण्यासाठी त्यांना बाहेर पडायला सुरक्षितता वाटत नाही आणि रेग्युलर कॉलेज करायचं आजची उत्तीर्ण तर समाजामध्ये सुरक्षितता बिलकुल राहिलेली नाही आणि त्याच्यासाठी आमच्या इथे जर महिला कॉलेजेस सुरू झाले, महिलांना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देण्यात आले, त्यांच्यासाठी कराटे प्रशिक्षण किंवा अजून कुठलं प्रशिक्षण असेल ते जर त्यांना मिळवून दिलं तर हे आमच्या महिलांकडून अपेक्षित आहे, येणाऱ्या सरकारकडून अपेक्षित आहे आम्हाला। ह्या वर्षीची लोकसभा निवडणूक ही मला असं वाटतं की सर्वार्थाने विकास ह्या एका मुद्द्यावरच लढवल्या गेली पाहिजे आणि मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळं ज्या वेळेला मी खेडोपाडी किंवा तालुका स्तरावर प्रॅक्टिस करते त्यावेळेला मला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की जे काही सर्वसामान्य जनता आहे त्यांना पॉलिक्लिनिक ह्या गोष्टीची फार गरज आहे ह्या स्तरावर, जेणेकरून त्यांना आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, त्याचबरोबर इंटेन्सिव्ह केअर, सिझेरियन सेक्शन अशा ज्या पण मूलभूत गरजा आहेत सध्याला त्या एका छताखाली मिळणं अतिशय गरजेचं आहे। मला असं वाटतं की आपल्या इथलचे रस्ते वगैरे ह्या गोष्टीमध्ये आपल्याला सुधार करणं गरजेचं आहे, कारण रस्त्यावर सामान्य माणूस हा चालू शकत नाही आहे। वाहन इतके झाले आहे की त्यावर सामान्य माणसाला चालायला जागा नाही आहे आणि जर हे करायचंच असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी हा बदल घडणं गरजेचं आहे। जालना मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो पाणी प्रश्न आहे, कारण मागच्या वर्षी अत्यंत भयावह अशी भीषण पाणी टंचाई होती आणि सरकारने त्यावर उपाययोजना केल्या पण त्या खूप तोडक्या आहे, कारण फक्त शहरापुरतं मर्यादित असं जायकवाडी धरणातून आपल्याला पाणी मिळालं, पण पूर्ण मतदारसंघाचं काय? आत्ता आम्ही जिथे राहतो तिथे अत्यंत गढूळ असं पाणी येतं ना, तिथे त्या पाण्याची काही व्यवस्थित सोय आहे आणि जे अत्यंत गरीब आणि जे कामगार लोक आहेत ते त्याच परिस्थितीतलं तेच पाणी पितात, गढूळ गाळाचं। सुशिक्षित बेरोजगारांचा जो प्रश्न आहे हा मला जास्त महत्त्वाचा वाटतो, कारण आपण प्रत्येकच जण आजकाल शिक्षणासाठी किंवा मग लहान मुलांना आजकाल आपण सगळे लहानपणापासून चांगलं शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करतो आणि नंतर ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण शिक्षण झाल्यानंतर जर त्यांना पाहिजे तसं जर त्यांना काही भेटत नसेल, रोजगार जर त्यांना भेटत नसेल तर मग त्यांना शिकून काय फायदा असा विचार करताय आजकाल लोक।
जे काही आमचा भाग आहे तिथे मेडिकल कॉलेजेस नाही आहेत, पॉलिटेक्निकल कॉलेजेस नाही आहेत. जसं ते एज्युकेशन आम्ही घेऊ शकतो आणि एज्युकेशन झाल्यानंतरही जे काही उच्च शिक्षित विद्यार्थी असतात त्यांना इथं म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. आणि ज्या काही केंद्र सरकारच्या शैक्षणिक ज्या काही योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पण पोहोचाव्यात असं माझं मत आहे. या सगळ्या समस्या त्यांनी त्यांच्या शब्दात मांडल्यात आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे तर सगळ्यांचं मत आहेच. आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत. जाऊया बघूया जालना मतदारसंघातल्या युवा वर्गाला नेमकं काय वाटते, त्यांचं काय म्हणणं आहे, पहिल्यांदा मतदान करताना कुठला मुद्दा त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. जालना लोकसभा मतदारसंघात आपण आहोत आणि आपण चर्चा करतो आहोत वेगवेगळ्या लोकांशी. माझ्याबरोबर आहेत सगळे नवीन मतदार जे आता पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. पहिल्यांदा मतदानाला जाताना जी एक एक्साइटमेंट असते त्याच्याचबरोबर या सगळ्या मतदारसंघाबद्दल, इथल्या समस्यांबद्दल ते नेमका काय विचार करतायत ते आपण बघूया, जाणून घेऊ त्यांच्याकडनं. मित्र, काय सांगशील, तुझ्या मतदारसंघात नेमका काय विचार तू करतोयस? मला असे वाटते की आपल्या मतदारसंघामध्ये जी वाहतूकची समस्या खूप आहे ती भोकरदन शहरामध्ये सिग्नलची व्यवस्था नाही असल्यामुळे वाहतुकीची सैरावैर एकदम स्पीडमध्ये असते व तसेच कर्कशाचे हॉर्न लावलेले असतात. त्याच्यामुळे जनतेला जो होणारा त्रास आहे तो थोडा जास्त झालेला आहे. आणि इथे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे भोकरदन सिटीमध्ये. ग्रामीण भागाच्या मुली आहे त्यांना बसची सुविधा नाही आहे किंवा मग बस टायमावर येत नाही त्यांच्या, मग त्यांच्यामुळे त्यांना घरी जायला फार उशीर होतो. आणि मग त्यांना असं उशीर होत असेल नेहमीच तर घरचे नाही पाठवत मुलींना बाहेर शिक्षणासाठी. किंवा मग ग्रामीण भागातल्या मुली त्यांचं शिक्षण होऊ शकत नाही. त्यांची किती जरी प्रचंड इच्छा असली तरी पण पूर्ण होत नाही, कारण की उशिरा घरी येणं ते ग्रामीण भागातल्या मुलींसाठी व्यवस्थित नाही आहे. तर त्यांनी फक्त बसचा टायमिंग तरी व्यवस्थित ठेवावा असे माझे मत. माझ्या मताने की स्पर्धा परीक्षा जास्त पुढे यायला पाहिजे, जे की आमच्या गावात नाही आहे. आणि स्पर्धा परीक्षेचे क्लासेस वगैरे इथे जास्त याच्यावर हाय लेवलवर नाही आहे. आम्हाला शिकण्यासाठी जालना किंवा औरंगाबाद जावं लागतं आणि ते जावं म्हणजे इथे कधी ओपनिंग झाली तर आम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही आहे. मला तरी असं वाटतं की इथे व्हायला पाहिजे जसं पुढे. आपल्याकडे इंडस्ट्रीयल रेव्होल्यूशन नाही आहे आमच्या मतदारसंघात. जालना जिल्ह्यात इंडस्ट्रीज कमी असल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे आणि एम्प्लॉयमेंटसाठी आपल्याला बाहेर जावं लागतं, आपलं गाव सोडून बाहेर जावं लागतं. त्याच्यामुळे आपलं गावचं पॉप्युलेशन पण थोडं कमी होत चाललं आणि शहराकडे जास्त होऊ लागलं आहे. आजकालच्या काळात बघतच आहोत की महिला सुरक्षेचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कुठेही महिला सुरक्षित नाही. तर मला असे वाटते की आपला लोकप्रतिनिधी असा असावा की जो महिलांचा आवाज लोकसभेपर्यंत पोहोचवू शकेल आणि असे काही कायदे करू शकेल की रोड रोमिओ आणि महिलांना छळणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे धडा शिकवू शकेल आणि असे नवीन कायदे सुरू करू शकेल की ज्याच्या थ्रू महिला सुरक्षित होऊ शकतील. सध्या तरी जालना जिल्ह्यासमोर किंवा जालना लोकसभासमोर एक महत्त्वाची समस्या अशी आहे की इथं रस्त्यांचा पत्ताच नाही आहे. 25 वर्षामध्ये इथं रस्ते झालेले आहेत पण महिनाभरात 1-2 महिनाभरात त्याला पूर्ण असे गड्डे पडतात की फेसबुक ट्विटरवर जर आपण जालन्याच्या काही लिंक फॉलो केल्या तर चंद्र आणि जालना याच्यामध्ये जर साधर्म्य ओळखायचं तर दोघांचे गड्डे सारखेच, किमान जालन्यात जास्त सापडतील. आणि मंगळ आणि जालन्यामध्ये धूळ सगळ्यात जास्त. आणि जालन्याची ती एक युनिक आयडेंटिटी मार्क बनलेला आहे. किंवा मग प्रदूषणाचा मुद्दा असेल तर जालन्याच्या इंडस्ट्रीत आपण बघता की जालन्यात एंट्री केल्या जितकी धूर जो इंडस्ट्रीजचा असतो, मला वाटतं त्या क्षेत्रातही थोडंसं काम व्हायला पाहिजे. आणि गेल्या 25 वर्षात विशेष म्हणजे कृषी क्षेत्र जालन्याचं सगळ्यात जास्त दुर्लक्षित आहे. आज आपण बघतो की एकच साखर कारखाना इकडं समजा भोकरदन भागात आहे, त्यालाही कन्नड भागातून ऊस आणावा लागतो कारण सिंचन क्षेत्रात आपल्याकडं काहीच काम झालेलं नाही आहे. एक समजा जुई धरण वगळता 1-2 केटीवेर झाले तर त्यानंतर गेल्या 25 वर्षामध्ये भोकरदन किंवा जालना विभागात कुठल्याही प्रकारचं सिंचन क्षेत्रात काम झालेलं नाही आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त दुष्काळाचा फटका हा आपल्या जिल्ह्याला बसलेला आहे. सगळ्या मित्रमंडळींच्या बोलण्यातनं एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की हे सगळे विद्यार्थी असले, नवीन मतदार असले तरीसुद्धा मतदारसंघातल्या प्रश्नांची जाण आहे आणि ती शिक्षणापासून ते थेट पर्यावरणापर्यंत आहे. अशाच पद्धतीचे मतदार लोकशाही बळकट करण्यासाठी पुढच्या काळात उपयुक्त ठरणार आहेत.